लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना थोड्याच वेळात तुमचा हप्ता जमा होणार आहे। मोठा निर्णय सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। मे महिन्याचा हप्ता म्हणजे तुमचा 11वा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता, तो हप्ता तुमचा थोड्याच वेळात जमा होणार आहे, अशी मोठी बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, साम टीव्हीची एक मोठी बातमी समोर आली आहे। तुम्हाला या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पैसे जमा होणार आहेत। आज तारीख आहे 26 मे, बघा 26 मे तारीख आहे आणि आजच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी थोड्या वेळात पैसे जमा होणार आहेत, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे। काय बातमी असणार आहे, कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कोणत्या ताईला पैसे भेटणार नाहीत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडकी ताईंनो हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही। तर सकाळपासून कोणत्या ताईला पैसे जमा झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला एकदा सांगायचं आहे की सर आम्हाला पैसे जमा झालेत। जर नसेल जमा झाले तर काळजी करू नका, मागच्या वेळेचा हप्ता देखील संध्याकाळी जमा झाला होता, हे लक्षात घ्या। लाडकी ताईंनो संध्याकाळी 5 वाजल्यापासून वितरण चालू झालं होतं मागच्या वेळेस, या वेळेस पण तसंच होऊ शकतं, संध्याकाळी वितरण चालू होऊ शकतं। पण कोणत्या कोणत्या ताईला जर सकाळी पैसे जमा झाले असतील तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की एक मोठी गुड न्यूज आली आहे, खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे लाडक्या ताईंनो, की थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहे। एकदम पुराव्यासहित तुम्हाला या ठिकाणी मी गोष्टी दाखवणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता तुम्हाला थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर दाखवत आहे। साम टीव्हीची बघा, लाडकी बहीण योजना मे महिन्याचे 1,500 रुपये लवकरच खात्यामध्ये येणार। सरकारने घेतला मोठा निर्णय, लवकरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत 1,500 रुपये। ज्या ताईंनी या ठिकाणी वाट बघितली आहे त्या त्यांच्या खुशखबर येणार आहे, थोड्याच वेळामध्ये त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत, लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। तर लाडक्या ताईंनो बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे। साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आलेली आहे। आणि लक्षात घ्या, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की एक गोष्ट तुम्हाला अजून एक सांगतोय, आदिती तटकरे मॅडम यांच्या वेबसाईटवर किंवा ऑफिशियल फेसबुक अकाउंट असेल, ट्विटर अकाउंट असेल, त्याच्यावर अजून घोषणा झालेली नाहीये। ही साम टीव्हीची बातमी आहे, त्यामुळे तुम्हाला आधी ही गोष्ट पण क्लिअर करून सांगतोय, थोड्याच वेळात पैसे जमा होणार अशी बातमी यांना लागलेली, हाताला लागलेली, ती साम टीव्हीला लागलेली आहे। पण अधिकृत जर माहिती मी चेक केलेली आहे, कारण की आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांचं ट्विटर अकाउंट असेल किंवा त्यांचं स्वतः कधी पत्रकाराशी बोलतात असं त्यांनी अजून सांगितलेले नाहीये। तर लक्षात घ्या, ह्या गोष्टी त्यांनी साम टीव्हीने सांगितलेल्या त्या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे। आता साम टीव्हीने काय पुरावा दिलाय, काय गोष्ट दिलेली आहे, सगळं तुम्हाला मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा। त्याला लाडक्या ताईंनो सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे, आज बघा 26 मे आहे, आज तारीख आहे 26 मे आज तारीख आहे। आणि चेकवर सही बघा, या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजेच हे अर्थमंत्री देखील आहेत, यांनी या ठिकाणी घोषणा केली होती। त्यांनी सांगितलं होतं की मी 4.25 कोटी रुपयाच्या चेकवर सही केलेली आहे 20 मेला। त्यांनी कधी सांगितलं होतं, 20 मेला सांगितलं होतं। आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं 20 मे दिवशी की 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी लाडक्या ताईंच्या अकाउंटला पैसे येतील। मी आदिती तटकरे यांना फोनद्वारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला भेटलेल्या, म्हणजे बँकेला मी मंजूर करून टाकलेत, तुम्ही पुढच्या लाडक्या ताईंना ते पैसे देऊन टाका। ही गोष्ट झाली होती 20 मेला त्यांनी सांगितलं 2 ते 3 दिवसामध्ये। आता 20 मे नंतर बघा, 21 सोडून द्या, 22 सोडून द्या, 23 सोडून द्या, 24 सोडून द्या, 25 सोडून द्या, आज 26 तारीख आहे, जवळजवळ 6 दिवस झालेले आहेत। बघा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, हा 6वा दिवस आहे, आजचा 6वा दिवस आहे आणि 26 मे आज उजडलेला आहे। तर लाडक्या ताईंनो बऱ्याच ताईंना आता अपेक्षा लागली की सर आजच्या दिवस तर पैसे यायला पाहिजेत। आज 26 मे आहे, आज सोमवार आणि नवीन आठवड्याचा नवीन दिवस असतो, सोमवार हा दिवस असतो, त्याच्यामुळे आजच्या दिवशी तरी आमच्या अकाउंटला पैसे येऊन जाऊन द्या, अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स देखील येत आहेत। लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, 26 मे आहे, आज तुम्हाला हप्ता कुणाला जमा झालाय का? एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि आले असतील तर हो म्हणून सांगायचंय, आणि नसतील आले तर काळजी करू नका, संध्याकाळपर्यंत वाट बघायची आहे। तर फक्त कोणी फेक न्यूज सांगू नका, फेक गोष्टी सांगू नका की सर आम्हाला पैसे जमा झाले, असं झालं तसं झालं। जर खरंच अकाउंटला आले असतील तर आले म्हणून सांगा, कारण की तुमच्या कमेंट्समुळे इतर ताईंची दिशाभूल होते। त्याच्यामुळे जर पैसे आले असतील तर आले म्हणून सांगा, नसतील तर नाही म्हणून सांगा।
कारण की हे फक्त मी एकटा सांगत नाहीये, महाराष्ट्रातला प्रत्येक युट्यूबर सांगत आहे, प्रत्येक तुम्हाला चॅनलवर टीव्ही चॅनलवर सांगत आहेत, प्रत्येक न्यूज मध्ये हे सांगत आहेत की आज या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. तर त्याच्यामुळे बऱ्याच सरांनी सांगितलं होतं मागे 24 तारखेला पैसे येतील, 24 तारखेला पैसे आले नाहीत, 25 तारखेला पण आले नाही, 26 तारखेला बऱ्याच सरांनी आता सगळ्यांनी टार्गेट दिलेलं आहे की 26 तारखेपर्यंत पैसे जमा होतील. तर न्यूजपेपरवाल्यांनी पण सांगितलंय, सगळ्यांनी सांगितलंय, मी पण सांगितलंय, सगळ्याच युट्यूबरनी सांगितलेलं आहे की बाबा आज पैसे जमा होतील. असा कोणता युट्यूबर राहिलेला नाहीये की म्हणत आहे की बाबा मी सांगतो ह्या दिवशी. त्यांनी पण सगळ्यांनी सांगितलंय की आज पैसे जमा होतील. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो फक्त आज आपल्याला वाट बघायची. जर आज पैसे नाही जमा झाले तर उद्या आपण या ठिकाणी बघणार आहोत की नेमकं काय प्रॉब्लेम झालेला आहे. तर लक्षात घ्या, आपण आज 100% गॅरंटी के साथ तर आपण सांगू शकत नाही, पण दाट शक्यता आहे, आज पैसे येण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. त्याच्यानंतर हप्ता वाटपाचा GR देखील आलाय बघा. अजून एक महत्वाची गोष्ट, 23 मेला दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे हप्ता वाटपाचा ऑफिशियल GR आलाय, शासनाचा GR आलेला आहे 23 मेला. या ठिकाणी सगळ्यांनी बघितलं असेल 23 मेचा GR आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं हप्ता वाटप होणार आहे. आता 23 मे नंतर 24 मे गेले, 25 मे गेले, आज 26 मे. या GR येऊन पण 2-3 दिवस वाट बघितली आपण, तरी पैसे अकाउंटला आलेले नाहीये. तर आज संध्याकाळी या ठिकाणी बघा, आज हप्ता वाटप होणार आहे का, तर अशा बराच मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. आणि या ठिकाणी बघितलं असेल, साम टीव्हीनी डायरेक्ट सांगितलेलं की लवकरच पैसे जमा होणार आहेत, तुमच्या अकाउंटला 1,500 रुपये जमा होणार आहेत. तर आता साम टीव्हीकडे आता आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. मी पण सांगितलं होतं, बाकी अजून बऱ्याच माझ्या बांधवांनी, युट्यूबर बांधवांनी पण सांगितलेलं आहे की 26 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत. तर ह्या सगळ्यांचे आपल्याला मागणी या ठिकाणी सरकारकडे करावं लागेल की बाबा सरकार लवकरात लवकर आता पैसे टाका. तुम्ही मंजूर सगळं केलंय, पैसे पण पुढे ढकललेत, डीबीटी पण आदेश दिलेत, मग आता पैसे अडकलेत कुठं, नेमकं पैसे अडकलेत कुठं सगळीकडे सांगितले. 20 तारखेला अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की 2-3 दिवसात पैसे येतील. मग बँकेमध्ये काय प्रॉब्लेम झालाय की काय, बँकेच्या लिस्टमध्ये काय प्रॉब्लेम झालाय का, हे पण आपल्याला बघावं लागणार आहे. तर लक्षात घ्या लाडक्या सगळ्यांनी आता सांगितलंय आज शेवटचा दिवस आहे. परत सांगतोय, आज शेवटचा दिवस आहे 26 मे. आज वाट बघायचा शेवटचा दिवस आहे. कारण की बऱ्याच त्यांच्या कमेंट्स मला येतात, ते मी वाचत आहे की सर प्रत्येक जण आता एक नवीन दिवस सांगत आहे, प्रत्येक युट्यूबर एक नवीन डेट सांगत आहे, प्रत्येक न्यूजपेपरमध्ये एक नवीन डेट दिली जात आहे, प्रत्येक टीव्ही चॅनलवाला एक नवीन डेट देत आहे की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, शेवटच्या आठवड्यात येतील. मग आता शेवटचा आठवडा चालू झालाय, मग आज पैसे येणार का नाही. तर लाडक्या ताईंनो बघा, मी एक तुम्हाला खरं ते सांगतो, आपल्या चॅनलवर कधी पण सत्य गोष्टी सांगितल्या जातात. आज शेवटचा आपल्याला वाट बघायची, कारण की आज 26 मे आहे. संध्याकाळच्या 6 वाजल्यापर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. जर संध्याकाळी 6 वाजता जर वाटप झालं नाही तर आपण पुढच्या गोष्टी आता बघणार आहोत. तर लाडकी बहिणींनो, आज फक्त संध्याकाळी 6 पर्यंत वाट बघा. जर कुणाला पैसे आले असतील तर हात जोडून एक विनंती आहे, खऱ्या कमेंट टाका, दिशाभूल करणारे कमेंट टाकू नका. प्रत्येक ताईंनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, मी प्रत्येक कमेंट चेक करत आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत का. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि तुम्हाला आज पैसे जमा झालेत का एकदा खरं कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की आजचा दिवस या ठिकाणी महत्वाचा सुवर्ण दिवस आहे. सगळ्यांनी सांगितलंय, आता एक पण असं कोणी राहिलं नाही की आजच्या दिवसाबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली. सगळ्यांनी सांगितलं की आज पैसे जमा होतील. जर आता कोणी जर शहाणा जर उठून म्हणत असेल की नाही मी आता शेवटच्या दिवशी सांगितलं होतं, तर त्या दादाला एकदा आपल्या हात जोडून विनंती असेल की बाबा दादांनो, पलटी मारत जाऊ नका, काही पण दिशाभूल करत जाऊ नका. तर कोणीच सांगतोय, मी कोणीच असं म्हणलेलं नाहीये की 26 तारखेच्या पुढे जाणार आहे. सगळ्यांनी 26 तारीख दिलेली आहे. तर आज सगळ्यांनी वाट बघायची 26 तारखेच्या संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी भेटूया. जर लक्षात घ्या पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे, गुड न्यूज असेल. जर नाही आले तर तुम्हाला मी सांगणार आहे की काय नेमकं पुढचं काय असणार आहे गणित ते. आपण संध्याकाळी 6 वाजता परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.